नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण सिलॉलिझम म्हणजे तर्क आणि अनुमान हा बुद्धिमत्ते चाचणीमधला फार महत्वाचा टॉपिक आपण चर्चा त्याच्यावर करणार आहे. परीक्षा कोणतीही असो, सरळ सेवेपासून राज्यसेवेपर्यंत तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रकार विचारला जातोय आणि हा प्रकार अतिशय सोपा आहे. फक्त त्यामध्ये थोडासा विचित्रपणा आपल्याला आढळेल की या ठिकाणी दिलेले जे विधान आहेत ते विधान वास्तविकतेशी त्यांचा काही संबंध नाहीये. वास्तविकतेमध्ये जर तुम्ही त्यांना चेक करायला घेतलं तर ते विधान तुम्हाला विचित्र वाटतील, परंतु आपल्याला प्रश्नामध्ये सूचनाच दिलेली असते की दिलेले विधान जरी वास्तविकतेशी विसंगत असले तरी ते सत्य मानायचंय आणि सत्य मानून त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय, अनुमान काढायचं. अनुमानाचा समानार्थी शब्द काय होतो? निष्कर्ष असा होतो. कन्क्ल्युजन आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो. आणि आपण रोजच्या जीवनामध्ये बरंच काम करत असताना चालता बोलता वेगवेगळे प्रकारचे निष्कर्ष काढत असतो आणि तो निष्कर्ष काढण्यासाठी काही तर्क आपण आपला लावतो. लक्षात घ्या, म्हणजे हा आपला पुन्हा हा टॉपिक आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधितच आहे. परंतु हा टॉपिक आपण जेव्हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासतोय त्यावेळेस आपल्याला वेन आकृतीची मदत त्या ठिकाणी घ्यायची. वेन आकृती हा टॉपिक आपण ऑलरेडी घेतलाय. वेन आकृतीचा वापर कशासाठी होतो? दोन किंवा दोनापेक्षा जास्त गटांमधला जर मला संबंध दाखवायचा आहे, जर मला तालुका आणि जिल्हा यांचा संबंध दाखवायचा आहे, तर मधला तालुका असेल छोटा आणि हा काय असेल, जिल्हा असेल. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल बघा, सर्व तालुका म्हणजे या वेन आकृतीसाठी मी असं विधान देईल बघा, सर्व तालुका हा जिल्हा आहे. सर्व तालुका जिल्हा आहे. हे झालं विधान झालं बघा. सर्व तालुका जिल्हा आहे या विधानावरून मी एक वेन आकृती तयार केली आणि ती वेन आकृती अशी आहे. ज्या ठिकाणी समजा मी जर असं म्हटलं की काही शिक्षक लेखक आहेत, काही शिक्षक लेखक आहेत. ओके, आता हे आपल्या परिचित असणारे मी तुम्हाला विधान देतोय बघा. काही शिक्षक लेखक आहेत. काही शिक्षक लेखक आहेत म्हणजे आपल्याला एक वर्तुळ शिक्षकाचा असणार आहे आणि एक वर्तुळ लेखकाचा असेल आणि दोघं वर्तुळांमध्ये काहीसा भाग सामायिक असणार आहे, म्हणजे हा भाग, म्हणजे हे विधान या भागाने त्या ठिकाणी एक्सप्लेन केलं जाते. हे असे शिक्षक आहेत जे लेखक पण आहेत. येते तुमचं लक्ष म्हणून. नंतर काही गोष्टींमध्ये बघा, एकही पुरुष स्त्री नाही. एकही पुरुष स्त्री नाही वास्तविकतेशी संबंधित असते. एकही पुरुष स्त्री नाही म्हणजे पुरुषांचा एक वर्तुळ असेल आणि स्त्रियांचा एक वर्तुळ असेल. पुरुषांच्या वर्तुळामध्ये आणि स्त्रियांच्या वर्तुळामध्ये काही सामायिक नाहीये, म्हणून ते आपण एकमेकाच्या लांब ठेवलेले. तर अशा प्रकारचे तीन विधानं आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासाचे. पहिलं विधान असतं, त्या विधानामध्ये याला म्हणतात क्वांटिफायर. याला काय म्हणतात? क्वांटिफायर. क्वांटिटी दाखवतो, सर्व विश्वव्यापी आहे, सर्व. नंतर दुसरं काय म्हणतोय? काही आणि एकही नाही. एकही नाही, तर याला म्हणतात क्वांटिफायर. क्वांटिफायर याला म्हणतात. म्हणजे आपल्याला त्याच्याने एक मोजमाप करता येतं. सर्व सर्व आंबे चांगले आहेत, सर्व आंबे गोड आहेत, सर्व आंबे हापूस आहेत, म्हणजे क्वांटिफायर आहे. ते जर असं म्हटलं काही आंबे चांगले आहेत, काही आंबेच चांगले आहेत, लक्षात घ्या, काही आंबे चांगले आहेत म्हणजे काही खराब, क्वांटिफाय करतोय. एकही आंबा चांगला नाही म्हणजे काय? त्यामध्ये आपल्याला कोणताही आंबा चांगला नाही म्हणजे क्वांटिफाय केलं जातं. तर अशा तीन प्रकारच्या विधानांवर आपल्याला काम करायचंय. चला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. या विभागात विचारलेल्या प्रश्नांमध्ये दोन किंवा अधिक विधाने असतात.
आणि दोन किंवा अधिक निष्कर्ष असतात. ओके. विधानं दिलं जातील जसं मी तुम्हाला आता सांगितलं, तसं समजा मी जसं म्हटलं सर्व पुस्तके वह्या आहेत, हे एक विधान आहे. सर्व पुस्तकं वह्या आहेत. आता हे हे विधान वास्तविकतेशी विसंगत आहे, पण अशी विधानं तुम्हाला येतील. आता मी जर असं म्हटलं काही वह्या पेन्सिल आहेत, काही वह्या पेन्सिल आहेत, हे पण एक विधान. तर असे दोन किंवा दोनापेक्षा जास्त विधानं तुम्हाला दिले जातील आणि ह्या विधानांवरून तुम्हाला तर्क लावायचा आहे आणि तो तर्क लावून या विधानांच्या आधारे कोणते निष्कर्ष पूर्णपणे सत्य आहेत आणि ते निष्कर्ष एक दोन निष्कर्ष असे तुम्हाला दिले जातील, एक दोन तीन. तर याच्यामधला पूर्ण सत्य निष्कर्ष आपल्याला निवडायचा असतो. पूर्ण सत्य निष्कर्ष, पूर्ण सत्य निष्कर्ष आपल्याला निवडायचा असतो. लक्षात घ्या, यापैकी कोणते निष्कर्ष तार्किक दृष्ट्या म्हणजे आपण एक विशिष्ट तर्क लावतोय त्याच्यासाठी, दिलेल्या विधानांचे पालन करतात ते शोधून काढायचं असतं आपल्याला आणि मग विधान आपल्याला निष्कर्ष त्या ठिकाणी ठरवता येईल. विधाने सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न वाटत असली तरी ती सत्य मानली पाहिजे. बघा, हा महत्वाची लाईन आहे. विधानं हे ज्ञात तथ्यांपेक्षा, जे आपल्याला माहिती आहे, आता सर्व पुस्तकं वह्या असं आहेत, पुस्तकांना वह्या म्हणत नाही आपण, ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न आहे तरीही त्याला काय मानायचं, आपण सत्य मानायचं आहे. कारण ते विधान दिलेलं आहे आपल्याला, जे गोष्टी दिलेली ती सत्य माना. लक्षात घ्या. आता बऱ्याच वेळेस तुम्हाला हा टॉपिक सुरुवातीला विद्यार्थ्यांना फार संभ्रमात टाकतो, त्या ठिकाणी कन्फ्युजन क्रिएट होतं. तर संभ्रमात पडण्याची काहीच गरज नाहीये. तुम्हाला जसं जसं तुम्ही या चॅप्टर मध्ये पुढे जाल तसं तसं तो संभ्रम कमी होत जाईल. पुढचा बघा, आता याच्यामध्ये तर्क आणि अनुमानवरचे प्रश्न सोडवण्याच्या पायऱ्या काय असतात, लक्षात घ्या. पायऱ्या काय काय आहेत बघा. दिलेल्या विधानांमध्ये उपस्थित असलेल्या पदांची संख्या लक्षात घ्या. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला, सर्व वह्या पुस्तकं आहेत किंवा सर्व पुस्तके वह्या आहेत, सर्व वह्या पुस्तक आहेत. आता याच्यामध्ये ह्या विधानामध्ये दोन पद आलेत. कोणते कोणते? वह्या एक पद आहे, पुस्तक एक पद आहे. जसं उदाहरणार्थ माणूस, डॉक्टर, पायलट. जसं इथं आलं वह्या पुस्तकं, किती पद आहेत ते बघा. विधाने वाचून तार्किक पातळी काढा आणि संबंधित वेन आकृती काढा. म्हणजे आता बघा, सर्व वह्या पुस्तके, त्याच्यासाठी एक वेन आकृती काढेल. आता ती वेन आकृती कशी काढेल हे आपल्याला शिकणार आहेत आपण. हे आपल्याला शिकायचंय, हे आपल्याला शिकायचंय आणि ते फार सोपं आहे, सर्वांना जमण्यासारखं आहे आणि फार मजेशीर ती क्रिया असते बघा. विधानं वाचून आपल्याला त्याच्यावर संबंधित वेन आकृती काढायची आहे आणि मिळालेल्या तुम्हाला वेन आकृतींची तुलना करून निष्कर्ष आपल्याला तपासून बघायचे असतात आणि आपल्याला योग्य निष्कर्ष निवडायचा असतो. योग्य निष्कर्ष म्हणजे पूर्णपणे सत्य. पूर्णपणे या शब्दाला मी पुन्हा पुन्हा फोकस करतोय. पूर्णपणे सत्य, अर्ध सत्य चालत नाही मित्रांनो इथं, किंवा सत्य असण्याची शक्यता चालत नाही. लक्षात घ्या, लक्षात घ्या. पूर्ण सत्य विधान आपल्याला पाहिजे. निष्कर्ष सत्य असण्याची शक्यता चालणार नाही. तर ह्या पायऱ्या आहेत बघा हे सॉल्व्ह करण्यासाठी. मग आता एक एक विधानाचे प्रकार बघू आपण. पहिला प्रकार लिहा, प्रत्येकाने पेपर पेन्सिल वापरा. हे पुस्तक आपण बघा, आज सर्व कन्सेप्च्युअल पार्ट आपण घेणार आहे. आजचा व्हिडिओ जरी छोटा असला तरी फार महत्वाचा आहे. आपल्याला काही प्रॅक्टिस पण मी तुम्हाला करायला लावणार. 3 विधानांचे प्रकार. आपण फक्त आज कन्सेप्टवरच काम करणार, उदाहरण नाही सॉल्व्ह करणार आपण आज. उदाहरण आपण उद्याच्या सत्रात सॉल्व्ह करू. आज कन्सेप्टवर काम करू, कन्सेप्टवर काम करा. सर्व पी क्यू आहेत, म्हणजे ज्यांना इंग्रजीमध्ये कम्फर्टेबल असेल त्यांनी ऑल पीज आर क्यू. आता सर्व पी बघा, सर्व पी क्यू आहेत. तर हा पी चा वर्तुळ मी काढला लाल रंगाचा, बघा लक्षात घ्या, लाल रंगाचा जो वर्तुळ आहे तो पी चा वर्तुळ आहे. आणि सर्व पी म्हणजे हा पी चा वर्तुळ पूर्णपणे सामावला जाणार आहे क्यूच्या वर्तुळामध्ये. म्हणजे हा बघा त्या ठिकाणी हा पी चा वर्तुळ आहे मित्रांनो. सर्व पी हा पी चा वर्तुळ आहे आणि पी चा वर्तुळ पूर्णपणे सामावला गेलाय क्यू मध्ये. तर ज्या ज्या वेळेस तुम्हाला अशा प्रकारची आकृती येणार, सर्व पी क्यू आहेत. मग मी जर असं म्हटलं सर्व एक्स वाय आहेत,
तर मग याची आकृती तुम्हाला जर काढायची असेल तर काय काढू आपण? पहिल्यांदा एक्सचा वर्तुळ काढू छोटा, आणि तो पूर्णपणे सामावला जाईल कशामध्ये? वाय मध्ये सामावला जाईल. मग मी जर असं म्हटलं सर्व नारळे आंबे आहेत, असू द्या ना, ज्ञात तथ्यांशी भिन्न आहे पण सत्य माना. तर सर्व नारळ म्हणजे नारळांचा वर्तुळ पूर्णपणे सामावला जाईल कशामध्ये? आंब्यांच्या वर्तुळामध्ये. आय होप तुम्हाला समजतंय. वेन आकृती कशी काढायची ते व्यवस्थित समजून घ्या. आणि मग याच्यावरून निश्चितपणे निघणारा निष्कर्ष कुठे असतो बघा? पूर्ण सत्य. लक्ष द्या, पूर्ण सत्य अनुमान, निश्चितपणे सत्य. याच्यावरून एकच अनुमान निघतं बघा. काय अनुमान निघेल? अनुमान निघेल की काही क्यू पी आहेत. काही क्यू काय पी आहेत. काही क्यू पी आहेत, लक्षात घ्या. कारण पीचा एवढा मोठा वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळातला छोटासा भाग, काहीसा भाग पीने व्यापलेला आहे, आणि म्हणून आपण असं म्हणतोय की काही क्यू पी आहेत. याचं एक सुंदर उदाहरण सांगू मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला पटेल बघा. हा आपला पी होता, हा क्यू होता. तुम्ही हे लिहून टाका पहिल्यांदा. आणि पूर्णपणे सत्य अनुमान, अशा प्रकारच्या विधानांमध्ये काय अनुमान निश्चितपणे सत्य असेल ते पण लिहून टाका. म्हणजे जसं बघा, मी इथं विचारलं तर तुम्हाला सर्व नारळे आंबे आहेत, सर्व नारळे आंबे आहेत असं मी तुम्हाला विचारलं, तर तुम्ही नारळांचा एक वर्तुळ काढला, नंतर बाहेरचा वर्तुळ आंब्यांचा आला. तर या विधानाचा पूर्ण सत्य निष्कर्ष काय, किंवा अनुमान आपण त्याला म्हणून, निष्कर्ष काय याचा? की काही आंबे नारळे आहेत. दिसतंय ना, आंब्यांचा एवढा मोठा वर्तुळ आहे, त्याच्यातला काहीसा भाग कोणी व्यापलेला आहे? कोणी व्यापलेला आहे? नारळांनी व्यापलेला आहे. उदाहरणार्थ बघा, सर्व महाराष्ट्र, महाराष्ट्र भारत आहे. हा, आहे ना भारत. म्हणजे काय? महाराष्ट्राचा एक छोटासा वर्तुळ आहे, मोठंच आहे आपलं राष्ट्र, आणि त्याच्यामध्ये हा पूर्णपणे सामावला गेला भारतामध्ये. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय निष्कर्ष काढता येईल? सांगा, बोला. काय निष्कर्ष काढता येईल? बोला, आपल्याला ऐकून एवढ्या जोरात बोला. येस, काही भारत महाराष्ट्र आहे ना, बरोबरच आहे ना. काही भारत महाराष्ट्र आहे. भारताचा एवढा मोठा नकाशा आहे, त्या नकाशामध्ये काही भाग महाराष्ट्राने व्यापलेला आहे, म्हणजे काही भारत हा महाराष्ट्र आहे. लक्षात घ्या. मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला हा विधानाचा पहिला प्रकार पूर्णपणे समजला असेल. चला, पूर्णपणे समजला असेल तर मी तुम्हाला काही विधानं दिलेले आहेत. निष्कर्ष, वेन आकृती काढा आणि निष्कर्ष काढा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बिलकुल कोणी घाईघाई करायची नाहीये. प्रत्येकाने असा चार्ट तयार करा, वेन आकृती काढा, आणि त्याच्यावरून तुम्हाला काय निष्कर्ष काढता येईल. हे जर तुम्ही प्रामाणिकपणे केलं तर तर्क आणि अनुमानावरचे 2 4 5 प्रश्न तुम्हाला आले म्हणूनच समजा. बिलकुल सोडू नका. मागच्या परीक्षांचा आपला अनुभव आहे, तर्क आणि अनुमानवर डेफिनेटली प्रश्न विचारला जातो. पोरं काहीतरी विचित्र उत्तर लिहून येतात, त्याच्यामध्ये विचित्र प्रकार करतात पोरं. प्रत्येकाने पेपर पेन्सिल वापरा. प्रत्येकाने पेपर पेन्सिल वापरा आणि स्वतः परफेक्शन मिळवण्याचा प्रयत्न करा. चला.
आकृत्या एकदम व्यवस्थित काढा. आता बघा, चला आपण करूयात. बघा आकृत्या कशा आल्यात तुमच्या, लक्ष द्या. आकृत्या कशा आल्यात बघा. पहिलं बघा, सर्व नद्या डोंगर आहेत, म्हणजे नद्यांचा वर्तुळ पूर्णपणे सामावला जाईल डोंगराच्या वर्तुळात. आणि म्हणून याच्यावरचा निष्कर्ष काय निघणार आहेत, काही डोंगर नद्या आहेत. बघा चेक करा, तुम्ही पण तोच निष्कर्ष लिहिलाय. काही नद्या डोंगर आहेत. व्हेरी गुड. पुढचं बघा, सर्व पुस्तके पेन आहेत, म्हणजे पुस्तकांचा वर्तुळ पूर्णपणे सामावला जाईल पेनाच्या वर्तुळामध्ये. मग पेनाच्या वर्तुळाचा काहीसा भाग पुस्तकाने व्यापलेला आहे, म्हणून तुम्हाला उत्तर काय शोधता येईल, की काही पेन पुस्तके आहेत. पुढचं बघा, सर्व शहरे वाळवंट आहेत, तर शहराचा वर्तुळ पूर्णपणे सामावला जाईल वाळवंटामध्ये. आणि म्हणून याचा निष्कर्ष काय निघतोय, काही वाळवंट शहरे आहेत. सर्व माकडे हुशार आहेत, जो माकडांचा वर्तुळ पूर्णपणे सामावला जाईल हुशार मध्ये. आता हे ज्ञात तथ्यांशी भिन्न आहे, तरी सुद्धा ते आपल्याला सत्य मानायचं आहे. तर याच्यावरून निष्कर्ष काय निघणार आहे तुमचं, काही हुशार माकडे आहेत. सर्व पिके गुलाब आहेत, जो पिकांचा वर्तुळ पूर्णपणे सामावला जाईल गुलाबामध्ये. आणि तुमचा निष्कर्ष निघणार आहे मग याच्यामधून, काही गुलाब पिके आहेत. तुमचे पाचीच्या पाची वेन आकृत्या आणि निष्कर्ष बरोबर आले असतील तर चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. चला चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. हेच करायचंय आपल्याला. म्हणजे आपली प्रोसेस काय असणार आहे बघा, विधानं वाचायचे, विधानं वाचायचे आपल्याला. पहिली स्टेप काय, विधाने वाचा. विधाने वाचल्यानंतर दुसरी स्टेप काय, वेन आकृती तयार करा, वेन आकृती काढा. आणि वेन आकृतीमध्ये जे दिसतंय त्याच्यावरून काय करायचे, निष्कर्ष चेक करायचे. आता बघा, मला सांगा, हा नद्यांचा डोंगर आहे, नद्यांचा वर्तुळ आहे, आणि हा डोंगर आहे. सो डोंगराचा एवढा मोठा भाग आहे, त्याच्यामधला काहीसा भाग व्यापलेला आहे नदीने. म्हणजे आपल्याला दिसते ना वेन आकृतीवरून काय निष्कर्ष दिसतोय, काही डोंगर नद्या आहेत, काही डोंगर नद्या आहेत. येस ऑर नो, काही डोंगर नद्या आहेत. सहज जमण्यासारखे. चला पुढचा विधानाचा प्रकार असतो विद्यार्थी मित्रांनो, की काही पी क्यू आहेत. सम पीज आर क्यू. म्हणजे या ठिकाणी एक पी चा वर्तुळ येईल, एक क्यू चा वर्तुळ येईल, आणि दोघांचा काहीसा भाग सामायिक असणार. आणि याच्यावर पूर्ण सत्य निष्कर्ष काय असेल, याच्यावरच पूर्ण सत्य निष्कर्ष असेल की काही पी जर क्यू आहेत तर काही क्यू देखील पी असायला पाहिजे. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, काही शिक्षक लेखक आहेत, काही शिक्षक लेखक आहेत. तर मग काय करू आपण, एक वर्तुळ कोणाचा काढू, हा वर्तुळ येईल तुमचा शिक्षकाचा वर्तुळ, आणि हा वर्तुळ कोणाचा येईल, लेखकाचा वर्तुळ. मग लेखकांचा वर्तुळ पण शिक्षकाला ओव्हरलॅप झाला, तर मग याच्यावरचा अनुमान काय असेल, निष्कर्ष काय असेल, अनुमान काय येणार आहे, की काही लेखक हे शिक्षक आहेत. चला ही आकृती काढा, ही दोघं विधानं लिहा, आणि त्याच्यावरून आपण काय अनुमान निश्चितपणे काढू शकतो ते पण लिहा. सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये बघा, इव्हन बँकिंग एक्झाम्स मध्ये, आता स्टाफ सिलेक्शनच्या ज्या परीक्षा होणार आहे त्यामध्ये देखील तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाईल. चला पटकन.
चला आता या बेसिसवर मला यांच्या वेन आकृत्या काढा आणि त्याच्यातले निष्कर्ष काढा. चला प्रत्येकाला मी 5 मिनिटाचा वेळ देतोय. पेपर पेन्सिलचा वापर करा. चला. प्रत्येकाने आकृती काढा, निष्कर्ष लिहा. फक्त मनातल्या मनात काहीच करू नका. लक्षात घ्या, मनातल्या मनात काहीच करू नका. पेपर वर केल्याशिवाय परफेक्शन मिळणार नाही. आणि हे कोणत्याही स्टँडर्डला ऍप्लिकेबल आहे. पेपर वर केल्याशिवाय नाही होत. मेहनतीला पर्याय नाहीये. पेपर वर करा मित्रांनो. चला. आज आपण याचा कन्सेप्च्युअल पार्ट आपण डिस्कस करतोय मित्रांनो. कन्सेप्च्युअल पार्ट. कन्सेप्ट महत्वाचे आहेत. एकदा का तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित समजले तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा प्रश्न याच्यावरचा सॉल्व्ह करू शकतात याची खात्री आहे मला. कन्सेप्टवर काम करतोय आपण. चला. सो काही नद्या डोंगर आहेत, तर नद्या आणि डोंगर यांचं वर्तुळ ओव्हरलॅप असेल. याच्यावर निष्कर्ष असा निघेल की काही डोंगर या नद्या आहेत. व्हेरी गुड. काही पुस्तक पेन आहेत, पुस्तक आणि पेन यांची आकृती ओव्हरलॅप असेल आणि याच्यावरून काही पेन पुस्तकं आहेत. तुमचं पण हाच त्या ठिकाणी निष्कर्ष आलाय. काही शहर वाळवंट आहेत, तर शहर आणि वाळवंट यांचं ओव्हरलॅप असेल वर्तुळ आणि याच्यातून तुम्हाला निष्कर्ष काढता येणार आहे की काही वाळवंट शहर आहेत, काही वाळवंटे शहर आहेत. तर काही माकडं हुशार आहेत, तर माकडे आणि हुशार यांचं वर्तुळ ओव्हरलॅप असेल आणि नंतर मग काही हुशार माकडं आहेत. चला. काही पिके गुलाब आहेत, तर पिके आणि गुलाब यांचं वर्तुळ ओव्हरलॅप असेल, तर काही गुलाब पिके आहेत. ओके. पाचीच्या पाची तुमच्या आकृत्या आणि निष्कर्ष बरोबर आलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये I5 लिहा आणि ही ऍक्टिव्हिटी करा. 5, 10, 15, 20, 25 आकृत्या तुमच्या हाताखालून जाऊ द्या, तेव्हा तुम्हाला या प्रश्न प्रकाराची सवय होणार आहे. आणि आता तिसरा प्रश्न प्रकार, तिसरा याच्यातला विधानांचा प्रकार आहे बघा. आणि या 3 विधानांच्या पलीकडे याच्यामध्ये काहीच नाहीये. कोणताही PQ नाही. कोणताही PQ नाही. कोणताही PQ नसेल तर नो P is Q, म्हणजे अशी आकृती निघणार आहे. P आणि Q मध्ये काहीच सामायिक असणार नाहीये. P आणि Q मध्ये काहीच सामायिक असणार नाही.
आणि मग तुमचं उत्तर असेल पूर्ण सत्य विधान असते. आता बघा, हा तिसरा प्रकार आपला त्याच्यामध्ये डिस्कस करायचा आहे, तो म्हणजे कोणतीही पी क्यू नाही. पी क्यू नाहीये, नो पी इज क्यू. मग काय करावं लागेल आपल्याला? दोघांमध्ये कोणताही संबंध नाहीये, म्हणजे दोघं वर्तुळ एकमेकापासून लांब राहतील. दोघं वर्तुळ एकमेकापासून लांब आहेत. मग याच्यामध्ये पूर्णपणे निश्चित सत्य विधान सत्य अनुमान काय निघणार आहे? कोणताही क्यू पी नाही. कोणताही क्यू पी नाही. लक्षात घ्या. जसं मी तुम्हाला आता म्हटलं होतं की कोणतीही स्त्री पुरुष नाही, म्हणजे कोणताही पुरुष स्त्री नाही. रिव्हर्स विधान. तर ह्या तीन विधानांच्या पलीकडे तुम्हाला कोणतंही विधान विचारलं जात नाही. लक्षात घ्या. Excuse me. तीन विधानांच्या पलीकडे याच्यामध्ये विधानं नाही आहेत. तिघ विधानांच्या आकृत्या कशा काढायच्या मी तुम्हाला सांगितल्यात. सर्व पी क्यू आहेत, काही पी क्यू आहेत आणि एकही पी क्यू नाही. चला ही आकृती काढा, याच्यावरची आपण प्रॅक्टिस करू आणि मग एकत्रित आपल्याला सर्व विधानांसाठी काय आकृत्यांची प्रॅक्टिस करता येईल तेवढं आपण करणार आहे. आज सांगितल्याप्रमाणे आपण कन्सेप्ट वर काम करणारे विद्यार्थी मित्रांनो. उद्या आपण याच्यामध्ये विविध परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न आपण सॉल्व्ह करणार आहेत. प्रश्नाचं स्वरूप कसं असतं, प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं असतं, प्रश्न हा थोडासा लेंदी वाटत असला तरी तो आपण कसा डील करू शकतो त्याच्यावर आपल्याला काम करायचंय. आता या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा 5 विधानं दिलेले आहेत. वेन आकृती काढा आणि निष्कर्ष काढा. चला करा, सर्वांनी ऍक्टिव्हिटी करा. चला आकृत्या जर तुम्ही काढल्या बघा, एकही डोंगर नदी नाही, म्हणजे डोंगर आणि नद्या यांचं वर्तुळ एकमेकापासून लांब असणार आहे. याच्यावर निष्कर्ष आपला निघेल की एकही नदी डोंगर नाही, याच्यावरून एकही डोंगर नदी नाही. नंतर एकही पुस्तक पेन नाही, याच्यावरून तुमचं निष्कर्ष निघणार आहे एकही पेन पुस्तक नाही. पुढचं एकही शहर वाळवंट नाही, याच्यावरून एकही वाळवंट शहर नाही असा निष्कर्ष निघणार आहे. एकही माकड हुशार नाही, म्हणजे एकही हुशार माकड नाही. एकही हुशार माकड नाही. नंतर एकही पीक गुलाब नाही, याच्यावरून एकही गुलाब पीक नाही असा निष्कर्ष त्या ठिकाणी निघेल. ओके. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे तिघ कन्सेप्ट आपण चेक केले. आता बघा, ह्या सर्व विधानांवर एकत्रित प्रॅक्टिस म्हणून मी तुम्हाला काही विधानं दिलेले आहेत. तुम्ही वेन आकृती काढा आणि निष्कर्ष काढा प्रत्येकाने. चला करा हे.
आता बघा, सर्व समुद्र गावे आहेत. सर्व समुद्र गावे आहेत. नंतर सर्व गावे बाग आहेत. तर मग गावांचं बघा, गावांचा ऑलरेडी वर्तुळ काढला होता. म्हणजे तुम्ही ह्या सर्वांना एकत्रित कसं करता येईल बघा. सर्व समुद्र गावे आहेत. तर गावांचा ऑलरेडी वर्तुळ काढलाय. सर्व गावे काय आहेत? बाग आहेत. म्हणजे गावांचा वर्तुळ पण बाग मध्ये पूर्णपणे सामावला जाईल. आणि सर्व बाग इमारत आहेत. तर मग बागांचा वर्तुळ पण इमारत मध्ये सामावला जाईल. आता बघा, तुम्हाला बाग आणि इमारत किंवा बाग आणि समुद्र आणि इमारत यांच्यामध्ये डायरेक्ट संबंध दिला नसला तरी तुम्हाला समुद्राचा वर्तुळ पूर्णपणे सामावलेला दिसतो इमारतीमध्ये. म्हणून आपण निष्कर्ष काय काढू? सर्व समुद्र इमारत आहेत. लक्षात घ्या. गावांचा वर्तुळ पूर्णपणे सामावला इमारतीमध्ये, म्हणून काय म्हणू आपण? सर्व गावे काय आहेत? इमारत आहेत. आणि इमारतांचा एवढा मोठा वर्तुळ आहे, त्याच्यातला काहीसा भाग कोणी व्यापलेला आहे? समुद्राने व्यापलेला आहे. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल की काही इमारत हे समुद्र आहेत. तर आपल्याला अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी करावी लागते. तुम्ही हे लिहून घ्या. तीन वेगवेगळ्या, आता बघा ह्या तिघ विधानांना जोडणाऱ्या मधला संज्ञा काय होती? इथं हे दोघं विधानं जोडले गेले गावामुळे, आणि हे दोघं विधानं जोडले गेले कशामुळे? बागमुळे. तर असे हे विधानं जोडणारे मध्यपद त्याच्यामध्ये असतं. मिडल टर्म आपण त्याला असं म्हणू. मध्यपद त्याच्यामध्ये नक्की असतं. त्या मध्यपदाच्या साह्याने हे विधानं जोडले जातात. ओके, चला, प्रत्येकाने हे व्यवस्थित लिहून घ्या. पुढचं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. चला. चला, आकृती तुम्ही काढली असेल बघा. हे मागच्या सारखंच होतं बघा. वेन आकृती ही याची मागच्या सारखीच येणार आहे. सर्व समुद्र, समुद्राचा वर्तुळ पूर्णपणे सामावला जाईल गावांमध्ये. नंतर सर्व गाव, गाव सामावला जाईल बागमध्ये. पूर्णपणे बाग सामावला जाईल इमारतमध्ये. नंतर एकही वाळवंट, शहरे वाळवंट नाहीत, हा प्रकार आपण ऑलरेडी केला. तर ह्या तुम्हाला काही वेन आकृती काढण्यासाठी मी तुम्हाला 12 वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. तर प्रत्येकाने वेन आकृती काढा.
तीन विधानांचा वापर याच्यामध्ये आपण केलेला आहे, तो म्हणजे सर्व, नंतर काही आणि एकही नाही. एकही नाही असे तीन विधानांचा वापर केला आणि तुम्हाला सर्वांना सांगतो विद्यार्थी मित्रांनो, या तिघ विधानांच्या पलीकडे एकही विधान वापरलं जात नाही. आतापर्यंतचे जेवढ्या पण तुमच्या परीक्षा झाल्या आहेत, मग ती कंबाईनची परीक्षा असो किंवा राज्यसेवेची परीक्षा असो किंवा मग सरळ सेवा आणि पोलीस भरती असो, त्याच्यामध्ये या तीन विधानांच्या पलीकडे आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं विधान वापरलं गेलं नाही. याच्यामध्ये हायर डिफिकल्टी लेवल असते, ती जनरली तुम्हाला बँकिंगच्या पीओ किंवा स्टाफ सिलेक्शन सीजीएलच्या परीक्षेमध्ये विचारली जाते. परंतु अजून आपली जी डिफिकल्टी लेवल आहे, आपल्या परीक्षेची जी गरज आहे, त्याप्रमाणे हा पार्ट आपण कन्सेप्ट पार्ट आपण याच्यावरचा आजचा डिस्कस केलाय. उद्या आपण याच्यावरचे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहेत. म्हणून जे विद्यार्थी लेट जॉईन झाले असतील त्यांनी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्ट मी जी सांगितली आहे त्याच्या आकृत्या काढा. आकृत्या काढल्याशिवाय हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. ठीक आहे? चलो, थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.